रात्रीचे साधारण 11 वाजले होते. घरात सगळे झोपले होते. हॉलमधला फॅन हलक्या आवाजात फिरत होता. घड्याळाचा टिक टिक आवाज पूर्ण घरात घुमत होता आणि मी एकटीच माझ्या रूममध्ये बसले होते. खिडकी थोडीशी उघडी होती. बाहेरून थंड हवा येत होती. पण माझ्या मनात मात्र शांतता नव्हती. फोन माझ्या हातात होता. लाईट्स बंद होत्या. पण स्क्रीनचा निळसर प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडत होता. मी पुन्हा एकदा तोच व्हिडिओ प्ले केला. गेल्या कित्येक दिवसांपासून माझा हा रुटीन बनला होता. रोज रात्री सगळे झोपल्यावर मी एकटी आणि तोच व्हिडिओ पुन्हा पुन्हा. कधी कधी मला स्वतःचाच राग यायचा. मी हे का करतेय? मला काय पाहिजे आहे? पण तरीही माझं बोट पुन्हा प्ले बटनवरच जायचं. जणू काही त्या व्हिडिओमध्ये काहीतरी असं होतं जे मला स्वतःपासून दूरही नेत होतं आणि स्वतःजवळही आणत होतं. सगळं सुरू झालं होतं एका अगदी साध्या दिवशी. मी नेहमीप्रमाणे फोन स्क्रोल करत होते. रँडम रील्स, फनी व्हिडिओज, सॉंग्स आणि अचानक व्हिडिओ माझ्यासमोर आला. तो बाकी सगळ्यांसारखा नव्हता. त्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स होता, एक ॲटिट्यूड होता, एक अशी एनर्जी होती जी थेट मनाला भिडत होती. मी तो व्हिडिओ पूर्ण पाहिला आणि काही सेकंद स्क्रीनकडेच बघत राहिले. माझ्या मनात काहीतरी हललं होतं. मी पुन्हा तो व्हिडिओ प्ले केला आणि पुन्हा त्या दिवसानंतर ती फक्त क्युरिओसिटी राहिली नाही, ती हळूहळू सवय बनत गेली. दुसऱ्या दिवशी उठल्यावरही माझ्या डोक्यात तोच व्हिडिओ चालू होता. मी उठल्याबरोबर फोन घेतला आणि पुन्हा तोच व्हिडिओ पाहिला. तिसऱ्या दिवशी मी अजून तसेच व्हिडिओ सर्च करायला लागले. कॉन्फिडन्स, पर्सनॅलिटी, अट्रॅक्टिव्ह बॉडी लँग्वेज, पीपल, हाऊ दे टॉक, हाऊ दे स्माईल, हाऊ दे लुक इन टू कॅमेरा. मी सगळं खूप बारकाईने ऑब्झर्व करत होते. पण त्याच वेळी मी नकळत स्वतःला कम्पेअर पण करत होते. मी आरशासमोर उभी राहायचे आणि स्वतःकडे पाहायचे. माझे एक्सप्रेशन्स ट्राय करायचे. त्यांच्यासारखं बोलायचा प्रयत्न करायचे. पण काहीतरी कमी वाटायचं. आणि तेव्हा मनात एक आवाज यायचा, तू तशी नाहीस. तुझ्यात तो कॉन्फिडन्स नाही. तू कधीच अशी होऊ शकणार नाहीस. तो आवाज इतका स्ट्रॉंग होता की कधी कधी मी स्वतःला अव्हॉइड करायला लागले होते. मी पुन्हा फोन उचलायचे, पुन्हा व्हिडिओ प्ले करायचे. जणू त्या स्क्रीनमध्ये माझ्या सगळ्या क्वेश्चनची उत्तरं होती. रात्री हा सगळा फिलिंग अजून इंटेन्स व्हायचा. सगळे झोपल्यावर मी हेडफोन्स लावून बसायचे आणि त्या व्हिडिओजमध्ये पूर्णपणे हरवून जायचे. कधी मी स्वतःला व्हिडिओमधल्या व्यक्तीसारखं इमॅजिन करायचे, कधी स्वतःला जज करायचे. कधी मोटिवेशन मिळायचं, कधी इन्सिक्युरिटी वाढायची. हा एक विचित्र सायकल बनला होता. पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं. मी लोकांशी बोलताना थोडी कॉन्फिडंट वाटायला लागले. मी स्वतःकडे बघण्याची नजर बदलायला लागली. एक दिवस कॉलेजमध्ये माझ्या मैत्रिणींनी मला थांबवलं. ती काही सेकंद मला निरखून बघत होती. मग अचानक हसून म्हणाली, तू बदलली आहेस. मी थोडे घाबरलेच. काय बदललं? ती म्हणाली, तुझ्या बोलण्यात कॉन्फिडन्स आलाय. तू आधीसारखी शाळेत नाही राहिली. त्या एका वाक्याने माझ्या मनात काहीतरी क्लिक झालं. मी दिवसभर त्या गोष्टीचा विचार करत राहिले. खरंच मी बदलत होते का? त्या रात्री मी पुन्हा आरशासमोर उभी राहिली. यावेळी फोन हातात नव्हता, व्हिडिओ चालू नव्हता, फक्त मी आणि माझं रिफ्लेक्शन. मी खूप वेळ स्वतःकडे पाहत राहिले. माझ्या डोळ्यात, माझ्या एक्सप्रेशन्समध्ये मला काहीतरी नवीन दिसत होतं. आणि पहिल्यांदाच मला असं वाटलं, मी वाईट नाही, मी पुरेशी आहे. मला जे तसं करावंसं वाटत होतं ते काही चुकीचं नव्हतं. ते होतं स्वतःला इम्प्रूव्ह करायचं, स्वतःला बेटर बनवायचं, स्वतःवर प्रेम करायचं. त्या दिवसानंतर माझा पर्स्पेक्टिव्ह बदलला. मी अजूनही व्हिडिओ बघत होते, पण आता मी स्वतःला कमी समजण्यासाठी नाही, तर इन्स्पायर बघण्यासाठी बघत होते.
पण माझ्या मनात अजून एक प्रश्न होता. हे लोक इतके परफेक्ट कसे दिसतात? त्यांचं सगळं इतकं फ्लोलेस कसं? एक दिवस क्युरिओसिटी जास्तच वाढली. मी ठरवलं, आज फक्त व्हिडिओ बघायचा नाही, तर त्यामागचं ट्रूथ समजून घ्यायचं. मी कॉमेंट सेक्शन उघडलं. सुरुवातीला सगळे कॉमेंट्स पॉझिटिव्ह होते. पण अचानक एक कमेंट माझ्या नजरेत आली. हे सगळे रिअल नाही, एडिटिंग आहे. मी थांबले. माझं लक्ष त्या एका लाईनवरच अडलं. मी पुढचे कॉमेंट्स वाचायला सुरुवात केली. कॅमेरा ट्रिक्स, फिल्टर्स, अँगल, रिटेक्स. माझ्या मनात एकदम धक्का बसल्यासारखं झालं. मी तोच व्हिडिओ पुन्हा प्ले केला आणि यावेळी मी वेगळ्या नजरेने पाहत होते. मी लाइटिंग नोटीस केलं, कट्स नोटीस केले, बॅकग्राऊंड नोटीस केलं आणि अचानक मला सगळं समजायला लागलं. जे मी इतके दिवस परफेक्ट समजत होते ते एक एडिटेड व्हर्जन होतं. त्या क्षणी माझ्या मनात खूप मिक्स्ड इमोशन्स होते. थोडा धक्का, थोडं दुःख, पण त्याच वेळी एक क्लिअरिटी. मी स्वतःला विचारलं, मी इतके दिवस स्वतःला का कमी समजत होते? फक्त एका स्क्रीनमुळे? माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण त्या अश्रूंमध्ये विकनेस नव्हती, एक रिअलायझेशन होतं. सोशल मीडियावर दिसणारं सगळं खरं नसतं. लोक त्यांचं बेस्ट साईड दाखवतात, पण त्यामागचा स्ट्रगल, इन्सिक्युरिटीज कोणी दाखवत नाही. त्या रात्री मी फोन बाजूला ठेवला आणि खूप दिवसांनी शांत बसले. नो म्युझिक, ना व्हिडिओ, फक्त मी आणि माझे विचार. मी आरशात पाहिलं आणि स्वतःलाच हळू आवाजात म्हणाले, तू जशी आहेस तशीच परफेक्ट आहेस. त्या दिवसानंतर मी व्हिडिओज बघते, पण बिघडले नाही. मी आता कम्पेअर करत नाही, मी इन्स्पायर होते. आणि मग एक दिवस मी ठरवलं, मी फक्त व्हिडिओ बघणार नाही, मी स्वतः व्हिडिओ बनवणार. फोन हातात घेतला, कॅमेरा ऑन केला, पण रेकॉर्ड बटन दाबण्याआधीच माझं हृदय धडधड जोरात धडधडायला लागलं. माझे हात थरथरत होते. माझ्या मनात हजार विचार चालू होते. लोक काय म्हणतील? मी कशी दिसेन? मी चुकीचं बोलले तर? मी कॅमेरासमोर उभी राहिले. हाय गाईज, इतकंच बोलले आणि थांबले. मला ऑकवर्ड वाटायला लागलं. मी लगेच व्हिडिओ बंद केला, डिलीट केला. मला वाटलं हे माझ्याने होणार नाही. पण आतून एक आवाज आला, एकदा अजून ट्राय कर. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा प्रयत्न केला. यावेळी थोडं प्रिपेअर होऊन मी काय बोलणार आहे ते आधी मनात ठरवलं. डीप ब्रीथ घेतला आणि कॅमेरासमोर उभी राहिली. मी बोलायला सुरुवात केली, थोडं अडखळत, थोडं हसत. पण यावेळी मी व्हिडिओ कंप्लीट केला. मी तो अपलोड केला आणि मग सुरू झाली वेटिंग. पहिले काही तास रिस्पॉन्सच नाही. 0 लाईक्स, 0 कॉमेंट्स. मी थोडी निराश झाले. पण अचानक रात्री फोन व्हायब्रेट झाला. नोटिफिकेशन, 1 लाईक. त्या एका लाईकने मला खूप आनंद झाला. मग हळूहळू लाईक्स वाढायला लागले, कॉमेंट्स यायला लागले. नाईस व्हिडिओ, कीप गोईंग. कॉन्फिडंट. मी खूप खुश झाले. पण सगळेच कॉमेंट्स पॉझिटिव्ह नव्हते. काही कॉमेंट्स खूप हर्ट होते. फेक वाटतंय, ओव्हर ॲक्टिंग, काही स्पेशल नाही. हे असं वाचून माझं मन दुखलं. मी फोन बाजूला ठेवला आणि काही वेळ शांत बसले. डोक्यात एकच विचार, मी हे का करत आहे? तेवढ्यात मला माझाच आन्सर आठवला. मी हे स्वतःसाठी सुरू केलं होतं. मी पुन्हा फोन हातात घेतला, निगेटिव्ह कॉमेंट्स इग्नोर केले आणि दुसरा व्हिडिओ शूट केला. यावेळी नो ओव्हर थिंकिंग, नो प्रेशर, फक्त मी जशी आहे तशी. हळूहळू माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. मी कॅमेरासमोर कम्फर्टेबल व्हायला लागले. माझे व्हिडिओ इम्प्रूव्ह होत गेले. फॉलोअर्स वाढले. लोक मला ओळखायला लागले. पण यावेळी एक फरक होता. मी बदलण्याचा प्रयत्न करत नव्हते, मी फक्त स्वतःला एक्सेप्ट करत होते. आजही मी व्हिडिओज बनवते, लाईक्स येतात, कॉमेंट्स येतात, कधी कधी फेज, कधी कधी हेट.
पण आता मला फरक पडत नाही, कारण मी कोणासाठी नाही, स्वतःसाठी करते. आणि शेवटी मला एकच गोष्ट कळली, खरी ब्युटी आणि कॉन्फिडन्स ते फिल्टर्समध्ये नसतं, ते लाईक्समध्ये नसतं, ते फ्यूजमध्ये नसतं, ते आपल्या आत असतं. आणि जेव्हा आपण स्वतःला ॲक्सेप्ट करतो, तेव्हा खरा चेंज सुरू होतो. आणि कदाचित तोच सगळ्यात सुंदर मुवमेंट असतो.